शुभमंगलोत्सव मंगळवारी मंगळ वाजंत्री वाजते द्वारी शुभमंगलोत्सव मंगळवारी मंगळ वाजंत्री वाजते द्वारी मंगळ कृत जागर समरंभे जय जय रेणुके आई जगदंबे आई जगदंबे ओवाळू आरती मंगळारंभे जय जय रेणुके मंगल मंडपे तू राजा बाळा शोभती मौक्तिक नक्षत्रमाळा मंगल मंडपे तू राजा बाळा शोभती मौक्तिक नक्षत्रमाळा भरजरी झालर नारळ आंबे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साजरा होत आहे. विदर्भ न्यूजची चमू नांदेड जिल्ह्यातला श्री क्षेत्र माहूरगड येथे येऊन पोहोचलेली आहे. या ठिकाणी सर्वप्रथम प्रवेशद्वाराच्या जवळ आपल्याला स्त्री शक्तीचा जागर असलेली ही रांगोळी दिसते आहे. माहूरगड येथील राहणारे सुरेश आराध्ये यांनी ही रांगोळी रेखाटलेली आहे. या रांगोळीमध्ये स्त्री शक्तीचा जागर आहे. या स्त्री शक्तीच्या जागरामध्ये डॉक्टर, सफाई कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांना दर्शविण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे स्त्री शक्ती जागराचं चित्र सुरेश आराध्ये यांनी रेखाटलेलं आहे. सुरेश भाऊ, केव्हापासून तुम्ही हे काम करता? गेल्या 20 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करतो सर. आणि आई रेणुका मातेचा मी असीम भक्त आहे. तर सर्व मंदिरं वगैरे बंद आहे सर. तर कोरोनाचा हाहाकार पृथ्वीवर चाललेला आहे. तर देशातल्या संबंध भक्तांना आई रेणुका मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो, या कोरोना महामारी या दैत्याला तुझ्या 9 दिवस 9 रात्रामध्ये याचा संहार करून आम्हा भक्तांना तुझ्या दर्शनाची अभिलाषा लागलेली आहे. तर आम्हाला दर्शन व्हावं अशी इच्छा आणि मी तुमच्या चरणी साकडं घालतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविडच्या प्रादुर्भावामध्ये दर्शनाला बंदी घालण्यात आलेली आहे. भाविक भक्त तरीसुद्धा कळसाचे दर्शन घेण्यासाठी आणि आपल्या या ठिकाणी येऊन प्रथम पायरीचे दर्शन घेण्यासाठी सुद्धा दूरदूरून येताना आपल्याला इथे दिसत आहेत. इथे दर्शन घेऊन हिंदू धर्मातली, हिंदू समाजामधली एक परंपरा आहे की ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकत नाही अशा आई रेणुकेच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी कळसाचे का होईना किमान दर्शन घेऊन अनेक भाविक येथे येऊन प्रथम पायरीचे दर्शन घेऊन परत जाताना आपल्याला दिसत आहे. कुठून आलात आपण? अहमदनगरवरून ही भाविक मंडळी इथे आलेली आहेत. नेमकं दर्शनाचं कारण? नवरात्रोत्सव असल्यामुळं आम्ही दर्शनासाठी इथं आलेलो आहोत. पण आता इथं आल्यानंतर कळलं का बाहेरूनच दर्शन घेऊन जावं लागतं. त्याच्यामुळं इतक्या लांबून आल्यामुळं आम्हाला थोडं वाईट वाटतं का देवीचं दर्शन नाही होऊ राहिलं आम्हाला. नाही काय वाटतं, दरवर्षीचं जे नवरात्र आहे आणि यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जो नवरात्राचा हा शासनाने जी पद्धती अवलंबिलेली आहे याच्याबद्दल काय वाटतं? शासनाने काही नियम ठेवून दर्शन चालू ठेवायला पाहिजे होतं. आणि गर्दी म्हणजे नवरात्रोत्सवासारखं काही वातावरणच वाटत नाही आहे सध्याला. एकदम आम्ही इतक्या लांबून जवळजवळ 450-500 किलोमीटरवरून अहमदनगरवरून आलो आहे. काल रात्री 11:30 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली होती. आज आम्ही आता जस्ट इथं पोहोचलो आहे. रस्ता खूप खराब आहे तरी पण देवीचं दर्शन घ्यायचं, त्याच्यामुळं आम्ही काही म्हटलं देवीचं दर्शन घ्यायचं. आम्ही इथं आलो पण ही परिस्थिती पाहिली, इथून आम्हाला पायरीचं दर्शनच घेऊन आता मागं जावं लागणार आहे. अजून 11 तास लागतील आम्हाला नगरमध्ये जाण्यासाठी जवळजवळ इथून. नगर जिल्ह्यातून आलेली ही भाविक मंडळी इथे पायरीचे दर्शन घेऊन परतत आहेत आणि त्यांच्या भावना ह्या विदर्भ न्यूजच्या माध्यमातून या शासनापर्यंत पोहोचविणे अत्यावश्यक झालेले आहे. जगदंबे ओवाळू आरती मंगळारंभे जय जय रेणुके आई जगदंबे आई जगदंबे ओवाळू आरती मंगळारंभे जय जय रेणुके.
सुमारे 50 ते 60 पायऱ्या चढल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय की रेणुका देवीच्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांचं दर्शन आपल्याला होते आणि रेणुका देवी संस्थांतर्फे दर्शनार्थींकरिता या ठिकाणी ही LED वॉल लावलेली सुद्धा आपल्याला दिसत आहे। मात्र या LED वॉलचं सुद्धा दर्शन भाविकांना होत नाही, त्यांना पहिल्या पायरीपासून परत जावं लागत आहे। यासाठी शासनाने कुठेतरी शासनाचा प्रशासकीय यंत्रणेशी नसलेला ताळमेळ इथे स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो आहे। पहिल्या पायरीनंतर जर साधारणतः 50 पायऱ्यांपर्यंत एखादे भाविक या ठिकाणी जर पोचू शकत असतील आणि त्यांना आई रेणुकेचं असं सुंदर दर्शन जर होत असेल तर ते दर्शन देणं हे शासनाचं काम होतं। मात्र ते दर्शनसुद्धा LEDच्या माध्यमातून देण्यासाठी शासनातर्फे टाळाटाळ करण्यात येत असल्याचं दृश्य आपल्याला माहूरगडावरती नेमकं दिसून येत आहे। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदंबा रेणुका देवताभ्यो नमः घटस्थ देवताभ्यो नमः नमस्कारं करोमि। जगदंब ऐसे म्हणावे स्वानंद साम्राज्य भोगावे समाधी स्थिती काय मागो आता तुझ अंबाबाई मागणे लई नाही तुझ आता संत सेवा घडो मुखी नाम जडो अंबाबाई जय जगदंब जय जगदंब जगदंब जय 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 जगदंब अंबाबाई माझे
अंबाबाई माझे आई मला ठाव द्यावा पायी 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 तुळजाबाई ठाव द्यावा पायी रमाबाई माझे आई मला ठाव द्यावा पायी सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः नमः प्रकृते वरदायै देवता प्रणता जयन्ती मंगलाकाली प्रभद्राही कपालिनी दुर्गा क्षमा धात्री नमोस्तुते जयत्वदेवी चामुण्डी जय भूतार्तिहारिणी जय सर्वागते देवी कालरात्रि नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदम्बा रेणुका नमः नैवेद्यं समर्पयामि ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ ज्ञानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ पूर्णब्रह्मणे नमः नैवेद्यं निवेदयामि नमस्कारं करोमि विडाघ्याहो अंबाबाई माझे प्राणाचे आई विडाघ्याहो अंबाबाई रत्नाजडित मानदान आलो विडा घेऊन विडा देत करुणिया तो निराची आई विडाघ्याहो अंबाबाई अंबाबाई माझे अनाथाचे आई अंबाबाई सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते फलं महादेव्यं नागवल्लीतलेन्द्रं केदारिचूर्णसंयुक्तं ताम्बूलं नदीतीर्थं श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदम्बा नमः ताम्बूलनैवेद्यं समर्पयामि नमस्कारं करोमि नमन नमन जगदम्ब आई नमन नमन जगदम्ब आई नमन नमन जगदम्ब आई नमन नमन जगदम्ब आई शरणावरती देवी तोडोली शरणावरती देवी तोडोली नमन जगदम्ब आई नमन नमन जगदम्ब आई शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी माझे अनाथाचे आई रागावो अंबाबाई रत्नाजडित मानदान आलो विडा
नामाचे आई जय हो अंबाबाई सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये गौरी नारायणी नमोस्तुते
जगदम्बे हस्त प्रक्षालनम ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धरणानि प्रथमान्यासन्ति अनागम वैमानसचन्द्रेत्र पूर्वे साज्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय गुमये सवे कामान कामकामाय वयं कामे
परिपूर्णं तदस्तु मे गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्याय तवदनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि भूतां देहि धनं देहि सर्वकामं देहि मे यशन्मुक्ता धनमुक्ता तव पूजा प्रियादिषु न्यूनं सम्पूर्णं जाति सत्यवन्ते नमः आनेन महाकाय महालक्ष्मी महासरस्वती जगदम्बा देवा प्रियगा नमः तस्य जगदार्पणमस्तु ध्यानम् अध्याय कावटे धारायाति सरिकाय उतरये अगाई रेणुके कितिरासे बोलुजनये मने नावाई रवड़किले के शरकरा मने नांगासी मरनमला के शरकरा तसे बुद्ध्यायेने मदद जगणे भागमणते अगाई रेणुके मदद अनंदे तो बेटे कवितामते श्रीरमणि अनंदे में हो तो अदरयुष्यासिरणे निदानी राहिला मर्दरावाद शिरकी अगाई रेणुके कसित निगमावाद शिरकी उपेशादी नाचे करशिलती बाई मरजी दशेदा गाजाया तुझकर्पेला चिरजी दया माया काही मज विषयी चिंता तरुदे अगाई रेणुके अठवदला माझे असुदे अनावृष्टीने अमर दिनती जीवन गळे तुझे जीवाडे जगत जगी जीवन गळे कसे झाले आले प्रलय समय वर्ष विघ्ना अगाई रेणुके सदैव वर्ष विघ्ना जिलाई दीनाची निगम मनती कल्पलतिका वेलीने कवळिका कावलिका कशी झाली रक्षा करय विवासाय करसी अगाई रेणुके विपरीतासे काय करसी असोनी तू माझ्या हृदयी फिरलीशी तसदिशा कुटस्थाला वेली जन्म मरणाची वदना सवेची मातारा करुणी करसी भारतना अगाई रेणुके तुझ जवळही का प्रतरणा करावे देवे करुणी नाडते लाई कानावे सकलला धर्मडते कृपेचे राहिले उचित प्रेमे निगडे अगाई रेणुके लवकराये मदगणे अहो मी अन्यायी मनोमेया तन्मये क्षमा वंदे माते निज पदक्षमेचा निर्णये पदे तो धाराया तव विरविषे कंकन करी अगाई रेणुके पददिव्याओ पावन करी दिनाची तू आई आदिश ब्रह्मा समुद्री कृपा दृष्टी देवी निज परशुरामा समुद्री दरी दीना लागे तव स्तनदेव जननी अगाई रेणुके जरित वसशी दीन जननी सोये विष्णु दासा वदन वदनी शेष गणी दशी अम्मा रम्मा मधुपरदा शेष गणी दशी सर्वेद्याक्षर सिगविषे बोध कमला अगाई रेणुके नमन दिया बोध कमला अम्बे एक करी दासन करी भक्तासी हाती धरी विघ्ने दूर करी सुंदर मोगरे दारिद्र्य मागे हरी चित्ती मूर्त करी बराबर करी जागो दुलांतरी वाचा शुद्ध करी विलंबन करी भावे तुरे सुंदरी माते कविरे बराबर ते दूरया सागरे माता हेत पुरे मनात नवरे संदेह माझा हरे जेठे बाप सरे कुबुद्धी विसरे प्रमे कवी संजरे हे पूर्ण करे भवान दुर्दये ऐसे करावे बरे अनाथास्य रम्ये नको विसरू गरे सांग गए साधरू अन्याय करे मी तुझे ले करू नको रेणुके दैन्य माझे करू
करुणी कैवल्यधामिनी श्री मंगल्यकरी यशः सुखकरी सर्वार्थ संपत्करी भक्तानंदकरी प्रसाद वितरी कारुण्य वृष्टि करी संसारी निज भक्त रक्षकरी तत्संगाते हरि माता पुरनिवासिनी भगवती माते मला उद्धरी पटनाथ महाराज की परशुराम भगवान की बाल गोपाल की सब संतन की विष्णु कवि महाराज की मंगल मूर्ति आज के आनंद की आईच्या या आरतीनंतर लगेचच छबिनाला प्रारंभ होतो आणि हा छबिना मुख्य मंदिरातून निघून सगळ्या मंदिरांमध्ये पायसाचा नैवेद्य घेऊन सगळीकडे फिरतो आणि त्यानंतर हा छबिना पुनश्च गाभाऱ्यामध्ये परत येतो। देवीचा हा छबिना अतिशय विलोभनीय हे दृश्य आपण पाहत आहोत। सर्व पुजारी वर्ग आणि ब्राह्मण वर्ग हा देवीसाठी वेगवेगळ्या परिसर देवतांसाठी छबिना घेऊन निघालेला आहे। संपूर्ण एखादा राजाची जशी नैवेद्य निघतो त्याप्रमाणे राजस नैवेद्य आणि पायस नैवेद्य घेऊन हा देवीचा छबिना आता निघायला प्रारंभ झालेला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा नैवेद्य संपूर्ण परिसर देवतांना अर्पण केला जातो। परिसरामध्ये देवी देवतांची अनेक मंदिरे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात, ज्यामध्ये मुख्यत्वे करून रेणुका देवी मंदिरासह इथे सप्तशृंगी मंदिर, महालक्ष्मी मंदिराच्या नंतर त्यानंतर ध्वजस्तंभाचे दर्शन केल्यानंतर श्री गणपती मंदिर झाल्यानंतर पिंगळाक्ष हनुमान मंदिर आणि हनुमान मंदिरानंतर तुळजाभवानी मंदिर, त्यानंतर महालक्ष्मी मंदिर या परिसर देवतांना हा नैवेद्य अर्पण केला जातो। दंड, ध्वज, गोंधळ, संबळ आणि पुजाऱ्यांच्या समवेमध्ये हा छबिना देवीचा निघालेला आहे। पायसाचा असलेला हा नैवेद्य संपूर्ण परिसर देवतांना अर्पण केला जातो आणि समस्त पुजारी मंडळी यावेळी उपस्थित आहेत। काय आणि काय परंपरा आहे? रेणुका मातेच्या मंदिराच्या सभोवताल ज्या परिवार देवता म्हणून म्हटल्या जातात, ह्या परिवार देवता ज्या आहे त्यांचं रोज सकाळी पूजन केलं जातं आणि त्यानंतर मातेचा पहिला नैवेद्य आणि दुसराही नैवेद्य त्यावेळेस होतो। त्यावेळेस ह्या संपूर्ण परिसरातील परिवार देवतांना तो नैवेद्य अर्पण केला जातो, दाखविला जातो आणि ही अनादिकालापासून चालत आलेली परंपरा आहे। आणि ह्याचसोबत ह्या परिवार देवतांचं पूजन करता करता संपूर्ण गडाला आणि मातेला प्रदक्षिणा होते, ही तर वेगळीच।
त्याच्यामुळे ही प्रथा अजूनही चालू आहे. पूर्वी तर जंगल होतं सगळं, या जंगलातून वाट काढत काढत ही प्रदक्षिणा व्हायची. परंतु आता रस्ते आणि ह्या सुविधा झालेल्या आहेत, त्याच्यामुळे पुजारी वर्गामध्ये एक प्रकारचा आनंद आहे. आणि यावर्षी भक्ताविना हे होतं आहे, यामध्ये थोडंसं दुःख पण वाटतं आहे. छबिना आता परिसर देवतांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी हळूहळू आपले मार्गक्रमण करीत आहे. हा छबिना संपूर्ण गडाला प्रदक्षिणा मारून तदनंतर पुनश्च श्री रेणुका देवी मंदिरामध्ये येणार आहे. श्री रेणुका माता मंदिराच्या बाजूला असलेले हे जमदग्नी ऋषींचं मंदिर आहे. या जमदग्नी ऋषींना सद्य परिस्थितीमध्ये हा पायसाचा नैवेद्य अर्पण केला जात आहे आणि यानंतर हा नैवेद्य श्री तुळजाभवानी मंदिराकडे हळूहळू मार्गक्रमण करणार आहे. हे रेणुका माता मंदिराला लागून असलेलं श्री तुळजाभवानीचं मंदिर आहे. या तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आता हा देवीचा छबिना येतो आहे. हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर इथे आता आरतीला सुरुवात होते आहे. विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आपण सगळेजण पाहत आहोत की श्री रेणुका देवी मंदिर श्री क्षेत्र माहूरगड येथील हे पंचमीचं चित्रीकरण, पंचमीचं पूजन, अलंकार पूजन झालेलं आहे. देवीचा नैवेद्य आणि देवीची आरतीसुद्धा झालेली आहे. त्यानंतर आता श्री रेणुका माता मंदिराच्या बाजूला असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये हा देवीचा छबिना आलेला आहे आणि या ठिकाणी देवीची पाद्यपूजा करून या ठिकाणी श्री तुळजाभवानीची आरतीसुद्धा येथे संपन्न होणार आहे. प्रत्येक मंदिरामध्ये वेगवेगळी घटस्थापना सुद्धा इथे करण्यात आलेली आहे. आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये सुद्धा एक वेगळा घट आपल्याला बसविलेला आढळून येतो. ही जी घटस्थापना आहे ही वेगळी करण्यात आलेली आहे. म्हणजे आई तुळजाभवानीचा हा घट वेगळा, तदनंतर आई महालक्ष्मीचा घटसुद्धा इथे वेगळा बसविण्यात येतो. आता या ठिकाणी पायसाचा नैवेद्य दर्शवून आरतीला सुरुवात होत आहे. ठीक आहे. आज पंचमीच्या दिवशी मातेला फुलोरा अर्पण करण्याची पद्धत आहे. त्याप्रमाणे आज साटोरा आणि करंजा यांचा फुलोरा अर्पण केला आहे आणि तो नैवेद्य म्हणून पण सगळ्यांकडे दाखवण्यात येतो. जय मंगलमूर्ति श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ति जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमारा वंदनाची उठे कुंकुम केशरा हिरे दडित मुकुट शोभतो बरा
वंदन्ते नो पुरे चरणे गागर्या जय देव जय देव जय कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं जगीन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि शतञ्जमामि बृन्दारमालां कृतालकारे कृतालमालां शिवशेखराय दिगम्बराय दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय कर्पूरनिराञ्जनदीपं समर्पयामि अथ मन्त्रपुष्पं मां यत्नेन यज्ञमयन्त देवास्तानि धर्माणि शतमान्यासन्नतेन महिमानसचन्द्रपूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसयसाय नमो वयं वै श्रवणाय कुर्महे सर्वे कामान् कामाय वयं आमेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं विजयाजं भारवेशं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तमर्यादिदेशा सार्वभौम सर्वशान्तादा प्रादात् पृथ्वी समुद्रपर्यन्ताय एकाय विशेषशोभो विहितो मृत परिवेशारो मृतस्यावसंग्रहे आयुष्यतस्य भावविश्वे देवासवासदेति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् महालक्ष्मी विद्महे वन्दे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् विद्महे कन्याकुमाराय धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् पुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्कारं करोमि वाहनं न जानामि तवाहनं पूजां चैव जानामि सभ्यतां परमेश्वरी मन्त्रहीनं ध्याहीनं भक्तिहीनं श्रेष्ठे यद्वैतं मया देवी परिपूर्णं तदस्मै कथं पापं कथं दुःखं कथं दारिद्र्यं आगतासु सम्पत्ति पुण्याय गुणा रूपं देहि धनं देहि यशो देहि पुत्रां देहि धनं देहि सर्वकामो श्रीमय यक्षस्मुक्ता जनामुक्ता पूजार्याशो न्यूनं सम्प्रदायामि सद्वन्दे तमद्गुणम् आनेन श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदम्बा देवी जगदम्बार्पणमस्तु। पंचमी ही जी पंचमी आज आपण रेणुका मंदिरामध्ये पार पाडली। आपल्यासोबत या मंदिरचे पुजारी शुभम भोपी आहे। शुभम, मला एक गोष्ट सांगा, ही जी पंचमी आपण पार पाडली तर हा नेमका पंचमीचा उत्सव कसा साजरा होतो आणि याची माहिती काय? आज रेणुका मातेला सकाळी पहाटे 6 वाजता अभिषेकाला सुरुवात झाली। त्यानंतर साधारण पूर्ण अभिषेक शृंगार करून अंबाबाईचा नैवेद्य अर्पण पायस नैवेद्य अर्पण करून देवीची आरती करण्यात आली। त्यानंतर मग छबिना निघतो। पंचमीला विशेष म्हणजे आज पापड्या करंज महानैवेद्य फुलोरा चढवतात देवीला, याचं आज महत्त्व आहे। आणि त्यानंतर तो नैवेद्य आपण परिवार देवतेलाही दाखवतो आणि प्रदक्षिणा होते, पालखी मार्गाने अंबाबाईची प्रदक्षिणा होते पूर्ण। यानंतर आई रेणुका देवीचा निघालेला हा छबिना आता हळूहळू महालक्ष्मी माता मंदिराकडे मार्गक्रमण करणार आहे। मुख्यत्वे करून आपल्याला 2 गोष्टी ह्या प्रामुख्याने माहिती पडलेल्या परशुरामाकडे। यानंतर तुळजाभवानी मंदिरातून निघालेला हा छबिना मुख्य मार्गाने परशुराम मंदिराकडे हळूहळू मार्गक्रमण करणार आहे। परशुराम मंदिरामध्ये नैवेद्य अर्पण केल्यानंतर
पुनश्च हा गडावरती चढणार आहे. आणि पाहत आहोत श्री दत्त प्रभूंच्या ह्या पादुका आहे. येथे सुद्धा हा नैवेद्य अर्पण करण्यात येतो आणि त्यानंतर हा छबिना देवीचा हळूहळू परशुरामाकडे निघतो. श्री दत्तात्रेयांचं जे शिखर आहे हे इथून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरती आपण जर पाहिलं तर या ठिकाणावरून श्री दत्तप्रभूंचं ते उंच जे शिखर दिसते आहे ही श्री दत्तात्रेय मंदिर आहे. आणि अनुसया माता मंदिरसुद्धा त्याच बाजूला असल्यामुळे श्री दत्त पादुका इथे या ठिकाणी श्री दत्तात्रेयाला सुद्धा नवरात्राचा हा पायस नैवेद्य अर्पण केला जातो आहे. यानंतर हा छबिना आता हळूहळू श्री परशुराम मंदिर येथे निघणार आहे. श्री रेणुका माता मंदिर संस्थान या ठिकाणी पंचमीचा हा दिवस आहे. पंचमीची महाआरती पार पडलेली आणि पंचमीच्या दिवशी श्री रेणुका देवी संस्थान येथे नैवेद्य अर्पण करण्याची जी प्रथा आहे ती काहीशी ज्याला फुलोरा आपण म्हणतो तो फुलोरा या ठिकाणी अर्पण केला जातो. आणि असा हा फुलोऱ्याचा नैवेद्य आज पंचमी निमित्त श्री रेणुका देवी संस्थान येथे आपला छबिना घेऊन सर्व पुजारी मंडळी निघालेली आहेत. मातृ पितृभक्त परशुराम यांचं हे मंदिर या ठिकाणी आता हा रेणुका देवीचा छबिना हळूहळू मार्गक्रमण करीत परशुरामाच्या मंदिराच्या दिशेने निघालेला आहे. मात्र मध्ये या ठिकाणी असलेला श्री नागोबा यांनासुद्धा हा नैवेद्य अर्पण करण्यात येतो आणि हा नैवेद्य दाखवून पुढे परशुरामाच्या ठिकाणी हा नैवेद्य निघणार आहे. मंदिराच्या समोर असलेलं श्री चिंतामणीचं स्थान शंखनाद करून येथे नैवेद्य अर्पण करण्यात येत आहे. चिंतामणी येथील एक विशेष आख्यायिका अशी सांगण्यात येते की या ठिकाणी जी इच्छा मनामध्ये बोलून दाखविली जाते आणि ती इच्छा मनामध्ये बोलून दाखविल्याच्या नंतर जर ती इच्छा पूर्ण होणार असेल तर त्या ठिकाणीचा हा जो चिंतामणी आहे हा उजवीकडे फिरतो, अन्यथा तो आपल्या ठिकाणी स्थिर राहतो. आपण हे जे पाहत आहेत हे छोटे छोटे जे आपल्याला देवी देवता इथे दिसत आहेत हे श्री चिंतामणी आहे आणि त्याच्यावरती दोन्ही हात ठेवून अनेक भाविक भक्त आपली मनोकामना येथे बोलून दाखवितात आणि अनेकांची मनोकामना या ठिकाणी पूर्ण झाल्याची सुद्धा आख्यायिका या ठिकाणी आहे. आता आपण आलेलो आहोत मातृपितृभक्त परशुराम यांच्या मंदिरामध्ये. मातृपितृभक्त परशुराम यांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी देवीचा निघालेला हा छबिना भालदार, चोपदार, पाटदार यांच्यासह मंदिरामध्ये प्रवेश करीत आहेत. लाईट नाही
यातील सर्व देवी देवतांची मंदिरे ही पूर्णपणे फुलांनी सजविण्यात आलेली असून अनेक मंदिरांमध्ये फुलांची आरास सुद्धा करण्यात आलेली आहे आणि परशुरामाचा या ठिकाणी सुद्धा वेगळ्या घटाची घटस्थापना करण्यात आलेली आहे. श्रीमान शेती तयाच्या कृतीला नमस्कार माझा श्री भार्गवाला. भगवान परशुराम महाराज की जय. प्रेम कृपा देवाची सुंदर बाळ मुका बळाची. आई रेणुका आणि जमदग्नी पुत्र असलेले श्री परशुराम हे पूर्वी विंध्यांचलावर वास्तव्य करीत होते. मात्र अशी कथा सांगण्यात येते की ज्यावेळी जमदग्नी ऋषींना यावेळी एका ठिकाणी राग आला आणि त्यांनी रागाच्या भरामध्ये परशुरामाला आपल्या इथे सह्याद्रीवरती बोलावून घेतले आणि या सह्याद्री पर्वतावरती घडलेली जी कथा आहे ती अशा धाटणीने सांगण्यात येते की परशुरामा जमदग्नींचा अनावर झालेला राग त्यांनी आई रेणुकेवरती काढला आणि परशुरामाला त्यांनी आपल्या आईचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. मातृ आणि पितृभक्त असलेल्या परशुरामाने क्षणाचीही उसंत न लावता आपल्या आईचा शिरच्छेद केला. त्यावेळी जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांनी म्हटले, वत्सा तुला जे काही वर मागायचा तो वर माग. त्यावेळी परशुरामाने आपले आईचे 5ही पुत्र आणि आपली आई यांना जीवनदान देण्याची विनंती जमदग्नींना केली. त्यावरून जमदग्नी ऋषींनी तथास्तु. अशा प्रकारे आई रेणुका, जमदग्नी ऋषी आणि मातृपितृभक्त असलेले हे परशुराम ज्यांनी पृथ्वी अनेक वेळा निशस्त्र केली असं हे परशुरामाचं मंदिर, ज्या ठिकाणी हा छबिना आणि त्यानंतर आता पुढे आपण हा आईचा रेणुकेचा छबिना घेऊन परशुरामाच्या मंदिराला आणि परशुराम कुंडाळाला वळसा घालून आपण पुनश्च मार्गक्रमण करणार आहोत. श्री
परशुराम कुंड म्हणून प्रसिद्ध आहे। पूर्वी येथूनच पाणी पुरवठ्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती, मात्र आजच्या या परिस्थितीमध्ये येथे नैवेद्य अर्पण करून परशुराम कुंडामध्ये सुद्धा नैवेद्य अर्पण करण्यात येतो आणि येथे संबळाची पूजा करण्यात येते। परशुराम मंदिरानंतर हा छबिना आता मातंगा देवी मंदिराकडे निघालेला आहे। अतिशय निसर्गरम्य असलेली ही परशुराम मंदिरापासून निघालेली जी वाट आहे ती पायऱ्या पायऱ्यांनी निघत आता अर्ध्या रेणुका गडाला प्रदक्षिणा करत मातंगा देवी मार्गे आपण रेणुका देवीच्या पायऱ्यांकडे हळूहळू मार्गक्रमण करणार आहोत। तत्पूर्वी मातंगा देवीला हा नैवेद्य अर्पण करण्यासाठी हा देवीचा छबिना इथून निघालेला आहे। नीरव जंगलामध्ये असलेलं हे श्री मातंगा देवीचं स्थान, येथे सुद्धा हा नैवेद्य अर्पण करण्यात येतो। मातंगा देवीला प्रसादार्पण केल्यानंतर आता हा छबिना हळूहळू आई रेणुकीच्या ज्या पादुका आहेत त्या पादुकेंच्या ठिकाणी या नीरव जंगलातून मार्गक्रमण करणार आहे। संपूर्ण रेणुका गडाला प्रदक्षिणा मारल्यानंतर आई रेणुका देवीचा हा छबिना आता येऊन पोहोचलेला आहे। आई श्री रेणुका देवीच्या पादुका ज्या ठिकाणी आहेत त्या पादुकेंच्या ठिकाणी आणि या ठिकाणी पूजा अर्चना करून आईला पुनश्च एकदा नैवेद्याचं अर्पण करण्यात येते। मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा दात्री स्वाहा नमो देवे महादेवी स्वाहे नमो प्रभुते भद्राये नियता। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांना दर्शन व्हावे याकरिता रेणुका देवी संस्थानच्या वतीने येथे भव्य एलईडी वॉल लावण्यात आलेली आहे। मात्र महाराष्ट्र शासनाचा व्यवस्थापनाशी नसलेला ताळमेळ बघता सर्व भक्त जे काही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र माहूरगड येथे आपले आद्य दैवत म्हणून येत आहे त्यांना पहिल्या पायरीला वंदन करूनच परत जावे लागत आहे। शासन, प्रशासन आणि व्यवस्थापकीय यंत्रणा यांच्यामध्ये जर समन्वय साधता आला असता तर भक्तांना या पादुकेचं दर्शन घेऊन येथे श्री रेणुका देवीचं दर्शन निश्चितपणे करता आलं असतं। मात्र पोलिसांकरवी सर्व भक्तांना पहिल्या प्रथम पायरीचं दर्शन घेऊन तिथून परत पाठविण्यात येत आहे। गडाला प्रदक्षिणा मारल्यानंतर रेणुका देवीचा निघालेला हा छबिना आता पुनश्च गडाला प्रदक्षिणा मारून श्री रेणुका देवी मंदिरामध्ये इथे प्रवेश करताना आपल्याला दिसतोय। हा छबिना आता मंदिराच्या गाभाऱ्याकडे हळूहळू प्रविष्ट होत आहे आणि या ठिकाणी संपूर्ण पुजारी मंडळ छबिन्याचे म्हणजे मानकरी आहेत, भालदार, चोपदार, पाटदर, गोंधळ आणि सनई चौघड्यासह आता श्री रेणुका देवी मंदिरामध्ये हा छबिना येऊन पोचलेला आहे। रेणुका देवी मंदिर परिसरातलं हे असलेलं श्री महालक्ष्मी मंदिर हा छबिना आता पुनश्च मंदिरामध्ये आलेला आहे आणि मंदिरामधून श्री तुळजाभवानी मंदिराला प्रदक्षिणा मारून हा छबिना आता श्री महालक्ष्मी मंदिराकडे येणार आहे आणि महालक्ष्मी मंदिर येथे आरती आणि नैवेद्य दाखवल्यानंतर या छबिन्याची या ठिकाणी सांगता करण्यात येते।
अशा प्रकारे सुमारे 2 तासांपूर्वी निघालेला आई रेणुका देवीचा परिसर देवतांना नैवेद्य दाखविण्याचा हा छबिना आता पुनश्च श्री रेणुका माता गर्भगृहाकडे येत आहे। आई जगदंबे ओ वाळू आरती मंगळारती
पुनश्च रेणुका देवी मंदिराकडे आई रेणुका देवीचा हा छबिना या ठिकाणी आलेला आहे। महाकाली माता या ठिकाणी दिसते आपल्याला। या महाकाली मातेचं आणि कालभैरवाचं हे दर्शन घेऊन यांना नैवेद्य अर्पण करून हा छबिना आता आपल्या गंतव्यस्थळाकडे म्हणजे सुमारे 2 तासानंतर हा देवीचा निघालेला छबिना आता आपल्या यानंतरच्या मंदिराकडे जात आहे। आणि पुनश्च रेणुका देवी मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार, या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये श्री रेणुका देवीचा निघालेला सुमारे 2 तासांपूर्वीचा हा छबिना आता श्री गणपती म्हणजेच परशुराम रूपी गणपती असलेल्या या ठिकाणी आपला नैवेद्य अर्पण करून या छबिन्याची सांगता आता पुनश्च गर्भगृहामध्ये करण्यात येत आहे। अशा प्रकारे हा रेणुका देवीचा निघालेला छबिना आपल्या सांगता महोत्सवापर्यंत पूर्णपणे आलेला आहे। परशुरामाचा पाळणा, या परशुरामाच्या पाळण्याच्या ठिकाणी हा नैवेद्य अर्पण करण्यात येत आहे आणि यानंतर श्री रेणुका मातेच्या गर्भगृहामध्ये या ठिकाणी या छबिन्याची सांगता करण्यात येते। श्री रेणुका देवी संस्थानचे कोषाध्यक्ष आणि विद्यमान तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना आपण विचारणा करणार आहोत की या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या परिस्थितीमध्ये भाविकांसाठी आणि रेणुका देवी संस्थानची काय व्यवस्था आहे। सर्व भाविक भक्तांना नवरात्र महोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। हा जो नवरात्र महोत्सव आहे हा भाविक भक्तांविना थोडा सुनासुना वाटत आहे। मंदिर परिसरामध्ये सुद्धा भाविक भक्तांची खूप उणीव भासत आहे। आज नवरात्र महोत्सवामध्ये जर कोविड नसता तर हा जो परिसर आहे हा पूर्ण भाविक भक्तांनी फुलून गेलेला असता। आपल्याला पाय ठेवायला सुद्धा जागा उरत नाही, आपण याचा अनुभव घेतलेला आहे। आणि घरीच राहा, सुरक्षित राहा आणि घरूनच आपला नवरात्र महोत्सव साजरा करा या महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे भाविक भक्तांनी मंदिर प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे। कुठल्याही भाविक भक्तांनी इथे येऊन गर्दी केलेली नाही, कोणीही अनधिकृतपणे मंदिरात येऊन दर्शनाचा आग्रह धरलेला नाही आणि सर्वांचं या नवरात्र महोत्सवामध्ये सहकार्य लाभलेलं आहे। मी सर्वांना हे सांगू इच्छितो की हा जो कोविड-19चा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर आई निश्चितपणे याचा नायनाट करणार आहे आणि पुढचा जो नवरात्र महोत्सव आहे हा आपण अधिक उत्साहाने, अधिक चांगल्या रीतीने आणि अधिक भरभरून साजरा करणार आहोत। भाविक भक्तांनी हा जरी नवरात्र महोत्सव त्यांचा चुकला असेल तरी पुढच्या वर्षी या इथे माहूर गडावर येऊन आईच्या सान्निध्यामध्ये हा नवरात्र महोत्सव चांगल्या तऱ्हेने आपण साजरा करूया एवढं मी त्यांना आश्वासन